सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। माझे नाव काशीनाथ एकनाथ शिंदे, हालिवली। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मी बरेच दिवस झाले फेरी मारतोय। माझ्या मुलांना ॲडमिशनसाठी दाखल्यांची गरज आहे, पण शासनाची साईट चालू नसल्यामुळे त्यामुळे इथे त्या दाखले नसल्यामुळे आम्हाला ॲडमिशनसाठी बऱ्याच प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहे। पण आज मी बघितलं, पोलीस मित्र संघटनेचे उपाध्यक्ष रमेश कदम आणि बीजी 24 तास यांनी जो पवित्रा उचलला, त्या पवित्रा उचलल्यामुळे जे नेहमी तिथे 30-40 जे दाखले व्हायचे, ते त्यांच्या आज त्यांनी केलेल्या मागणीला कुठेतरी शासनाने प्रतिसाद देऊन आज 350 ते 400 दाखले मारले। मग मला शासनाला हीच विनंती करायची आहे, जर 30-40 दाखले होत असतील, हेच जर त्यांनी असं प्रकारे काम चालू ठेवलं तर 300-350 जर दाखले दिले तर खूप प्रकारचं चांगलं काम होईल, अशी माझी शासनाकडे एक विनंती आहे की त्यांनी थोडंसं गांभीर्याने त्याचा गोष्टीचा थोडासा विचार करावा। आणि पोलीस मित्र संघटनेचे उपाध्यक्ष रमेश कदम आणि बीजी 24 तासचे संपादक बालू गुरव या दोघांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। कर्जतकर नागरिक आपणा सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान। पोलीस मित्र संघटनेच्या वतीने आज 22/5/2026 रोजी आम्ही कर्जत तहसील कार्यालयातली साईट चालत नव्हती, त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे दाखले घेण्यासाठी विलंब होता आणि शासनाची जी ॲडमिशन साईट आहे त्याला आजची शेवटची मुदत होती, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरलं होतं की आम्हाला दाखले मिळतील की नाही मिळतील। त्याच्यामुळे आम्ही आज उपोषण सुरू केलं, परंतु आश्चर्याची बाब म्हणजे शासनाची साईट चालत नाही असा जो कांगावा सुरू होता। परंतु आज आम्ही जेव्हा उपोषण सुरू केलं तेव्हा आजच्या तारखेमध्ये 350-400च्या आसपास सर्व विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना दाखले मिळाले। ह्याच्या बाबतीमध्ये नागरिकांनी याच्यावर गंभीर विचार केला पाहिजे की असं का होतंय। जर शासन सांगते साईट बंद आहे, साईट चालत नाही, सर्व्हर स्लो आहे, मग आम्ही उपोषण केल्यानंतर 350 आणि 400 कसे दाखले दिले गेले। तर आमचा उद्देश हाच आहे की जर ज्याप्रमाणे आम्ही उपोषण सुरू केल्यावर जसे 350-400 दाखले विद्यार्थ्यांना नागरिकांना दिले गेले, तसे दररोज जर दिले गेले असते तर आज ही समस्या उपस्थित झाली नसती। तर आता ठीक आहे, दाखल्याचा समस्या सुटते आहे, पण ती अशी सुटत नाही तर हा ठेकेदारावर ताण येतोय। जे आहे हे जे सेतूमधील जे साईट दाखल्याचं जे ठेका दिलेला आहे त्या ठेकेदाराने दिवस रात्र काम केलेलं आहे आणि तेव्हा हे दाखले मिळाले आहे। शासनाचं नेमकं धोरण काय आहे? ठेकेदाराला ठेका देऊन दाखल्याला विलंब केला तर चालेल का? मग त्या ठेकेदाराचा पण काहीतरी विचार केला पाहिजे, कारण जर त्यांना परवडत नसेल किंवा त्यांना वेळ मिळत नसेल, एकच व्यक्ती 24 तास काम करू शकतो का? आज आम्ही पाहिलं 2 दिवसापासून हे ठेकेदार आणि त्याचे कर्मचारी 24 तास काम करतायत आणि तहसीलदार साहेबांनी त्यांना सांगितले 24 तास काम करा, पण कुठल्या परिस्थितीत दाखले विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना द्या। मग ह्याच्यामध्ये ठेका देताना शासनाने विचार केला पाहिजे। या ठेक्यामुळे नागरिकांना त्रास होतोय, त्याच्यावर काहीतरी राज्याचे शिक्षण मंत्र्यांनी याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे। आता आम्ही आजच्या तारखेमध्ये आम्हाला थोडंफार समाधान झालेलं आहे, वाटलेलं आहे, कारण आता बऱ्यापैकी नागरिकांना दाखले मिळत आहेत। परंतु दुसरी एक आश्चर्याची बाब म्हणजे जर का बरेच दिवस शिबिराचं जे आयोजन केलं जातं शासनाच्या वतीने, त्या शिबिरातले दाखले सुद्धा अद्याप झालेले नाहीत आणि जे शिबिरामध्ये दाखले दिले जातात
ते दाखले जे लाभार्थी आहेत ते इथे दाखल करतात, तेच दाखले बनवून तेच शिबिरामध्ये दिले जातात. म्हणजे जे आता लोक ज्यांनी शिबिरामध्ये दाखले घेण्यासाठी ऍप्लिकेशन केलेलं आहे ते दाखले अजून परत मिळाले नाहीत. पण हे काम हा कारभार कसा समजायचा? त्याच अनुषंगाने आता आम्ही सोमवारी आमचं उपोषण कंटिन्यू करतोय. आमचं उपोषण संपलेलं नाही, आम्ही स्थगित केलेलं आहे. ते पण तहसीलदार साहेबांच्या आणि नायब तहसीलदार राऊत साहेबांच्या विनंतीला मान देऊन आम्ही उपोषण फक्त या साईडच्या पुरते थांबवलेलं आहे. परंतु आता शिक्षण विभागाचा जो सावळा गोंधळ आहे, आज उद्या जे ऍडमिशनची जे कालावधी आहे तो संपणार आहे. मग आता जे उद्या किंवा सोमवारी जे दाखले मिळणार आहेत ते ऍडमिशनला त्याचा काय उपयोग होणार, त्यांना ऍडमिशन कसे मिळेल, त्यासाठी आम्ही आता माननीय शिक्षण गटविकास शिक्षण अधिकारी यांच्याकडे सोमवारी यांच्या विरोधात आम्ही सोमवारी उपोषण सुरू करतोय. आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी करतोय की जे आता ऍडमिशनसाठी जो कालावधी होता तो संपलेला आहे, तो कालावधी वाढून द्यावा. त्यासाठी आम्ही सोमवारपासून कंटिन्यू उपोषण सुरू करणार आहे. आणि जोपर्यंत शासन या ऍडमिशनचा कालावधी वाढवत नाही आणि मुदत वाढू देत नाही तोपर्यंत आमचं उपोषण सुरू राहणार आहे. एवढंच मी या प्रसंगी सर्व कर्जतकर नागरिकांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.